हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बेसन बर्फी। त्यासाठी इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 1/4 कप मिल्क पावडर घेतली आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे। 2 चमचे तूप टाकायचे आहे। तूप मी गरम करून टाकलं आहे। गरम करून थंड करून टाकायचे आहे। मिल्क पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। थोडं थोडं दूध टाकून हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आपल्याला जास्त नाही लागणार आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पिठाचा असं एक गोळी बनेल इतकं दूध टाकायचं आहे। म्हणजे दूध आपल्याला ह्याच्यात बस झालं आहे। त्यासाठी आता इथे मी कढई तापत ठेवली आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि हे मिक्स केलेलं बॅटर टाकायचं आहे, पीठ टाकायचं आहे। बेसन आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तूप आपल्याला ह्याच्यात हळूहळू टाकायचे आहे। बेसन इथे आपलं पूर्ण भाजून झालं आहे। आता इथे मी हे बेसन एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि कढईमध्ये अर्धा कप साखर टाकली आहे आणि अर्धा कपच पाणी टाकायचं आहे। साखर याच्यात व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आहे, पूर्ण विरघळून घ्यायचे आहे। आणि हे बेसन जे आपण भाजून घेतलं आहे ते हातावर चोळून हे असं मोकळं करून घ्यायचं आहे सर्व। साखर आणि पाण्याचे जे आपण पाक बनवला आहे त्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकायची आहे आणि हे बेसन पीठ याच्यात टाकून ते पाकामध्ये गरम करायचं आहे। आता इथे मी बर्फीसाठी ताट घेतलं आहे, त्याला तूप लावून घेतलं आहे। जर तुमच्याकडे बर्फीचा टीन असेल तर तुम्ही त्यात पण बनवू शकतात। याचा पूर्ण असा एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे घट्ट। अशा प्रकारे हे बेसन तयार झालं आहे। हे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। गरम असतानाच याला थापून घ्यायचं आहे, शेप द्यायचा आहे। त्यानंतर ह्यावर मी काजू आणि बदामाचे काप टाकले आहे। तुम्ही नाही टाकले तरी चालतात, हे पण ऑप्शनल आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकतात। ही बर्फी मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती। आता ती सेट झाली आहे आणि आता याची आपल्याला कट करून घ्यायची आहे। ही बर्फी एकदम सॉफ्ट होते आणि टेस्टलाही छान होते। रक्षाबंधन स्पेशल ही बर्फी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका।